क्षत्रिय मराठा घाडियोकर समाजाचे कुलदैवत श्री देव गांगेश्वर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, गोखले, आगरकर, फुले, आंबेडकर आदी सर्व समाजसेवक या सर्वांना वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि समाज बंधू भगिनींचे डोंबिवली विभागाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते. आगतम स्वागतम सुस्वागतम. काळ जातले भाव हे नजरेने बघून कळत नाहीत, भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नाहीत. मिळतात इथे माणसे हजारो लाखोनी, मिळतात इथे माणसे हजारो लाखोनी, पण तुमच्यासारखी माणसे रोज रोज मिळत नाहीत. तुमच्यासारखी माणसे रोज रोज मिळत नाहीत. आणि हा योग जुळून यावा लागतो. आज तो योग जुळून आलेला आहे. क्षत्रिय मराठा घाडियोकर सेवा समाज नाव किती भारदस्त वाटतं नाही? क्षत्रिय मराठा घाडियोकर सेवा समाज नाव किती भारदस्त वाटतं नाही? अभिमानाने ऊर भरून येतो, पण त्यासाठी कित्येक वर्षाचे परिश्रम कामी आलेले आहेत. कित्येक वर्षाचे अथक परिश्रमातून ही संस्था आकाराला आलेली आहे. एक व्यक्ती एक माणूस म्हणून असते जबाबदारी जनात. एक व्यक्ती एक माणूस म्हणून असते जबाबदारी जनात. समाजाप्रती काही करण्याची जाणीव असली पाहिजे मनात, जाणीव असली पाहिजे मनात. आणि अशी जाणीव ठेवून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. कार्यकारिणीमध्ये आर.के. साहेब, डोंबिवली विभागाचे अध्यक्ष आर.के. साहेब, सूर्यकांतजी, नंदकुमारजी, नामदेवजी, महिला विभागातील सर्व कार्यकर्त्या, दीपप्रज्वलनाला सुरुवात होणार आहे. अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण. बुद्धीच्या स्वरूपालाही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात, दीप प्रज्वलन करूयात, दीप प्रज्वलन. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रांतुनी संवेदना. धमनांतल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास जे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. डोंबिवली विभागाचे ज्येष्ठ श्रेष्ठ खंदे कार्यकर्ते, आमचे सर्वांचे लाडके आर.के. साहेब, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
लम्बोदर नमोस्तुभ्यं सततं मोदकप्रिय लम्बोदर नमोस्तुभ्यं सततं मोदकप्रिय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। लम्बोदर नमोस्तुभ्यं सततं मोदकप्रिय लम्बोदर नमोस्तुभ्यं सततं मोदकप्रिय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। महादेवा गणपती राजा विघ्नहर्ता गणपती गजानना सर्वांचा तू तारक करता आहेस महाराजा आणि सर्वांच्या पाठीशी तू उभा आहेस महाराजा। तसंच आमचं क्षत्रिय मराठा गाडीयोग सेवा समाज आपले ज्ञाती बांधव या ठिकाणी आपलं स्वरनिनाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझ्या। लेकरं येत आहेत, आलेली लेकरं आहेत, त्याचप्रमाणे जी येणार नाही ज्या लोकांनी ज्या ज्ञाती बांधवांनी तिकडे घेतलेत महाराजा त्या सर्वांच्या भल्यासाठी आणि ही सर्व लेकरं एकत्र येण्यासाठी आम्ही हा जो कार्यक्रम राबवत आहोत त्याला माझ्या सुबुद्धी दे, सर्वांना शक्ती दे, सगळ्यांना एकत्र कर माझ्या अशी तुझ्या समोर मनोकामना आहे माझ्या। सर्वांच्या नोकरी धंद्यात यश दे, त्यांच्या आरोग्यात निरोगी आरोग्य दे महाराजा, लेकरा बाळांना सुख सौख्य दे महाराजा आणि जाती तिथे धंदा झेंडा लावून दे महाराजा, ते स्वप्न साकार कर महाराजा अशी मनोकामना घेऊन या ठिकाणी तुझ्या चरणाशी लोक लेकरं आलेले आहेत। त्या सर्वांना सुबुद्धी दे, त्याच्या हातापायाखाली सांभाळ कर महाराजा आणि सर्वांना एका कल्पना ठेव महाराजा अशी मनोकामना व्यक्त करतोय। सर्वांच्या पाठीशी उभा राहा, सर्वांना आशीर्वाद दे महाराजा आणि अशी तुझी वेळी व्यक्ती सेवा करून घे देवा। गांगेश्वर महाराज की जय, विघ्नहर्ता गणपती महाराज की जय, जय श्रीराम। एक व्यक्ती, एक माणूस म्हणून असते जबाबदारी जनात, समाजाप्रती काही करण्याची जाणीव असली पाहिजे मनात। या जाणीवेतून 1995मध्ये केवळ 50 ज्ञाती बांधवांनी एकत्र येऊन प्रत्येक विभागात प्रत्येक रविवारी चाळींतून इमारतींतून पाटीवरील नावे वाचत समाज बांधवांचा शोध सुरू केला। ठाणे, डोंबिवली, कल्याण जशी जशी संख्या वाढू लागली तसे तसे युवक संघटना स्थापन केली गेली। डोंबिवली विभागाला मंजुरी मिळाली, बोलबाला होऊ लागला, वार्षिक कार्यक्रम होऊ लागले। त्यातूनच घाडीगावकर सहकारी पतपेढी उदयाला आली। सर्वोत्तम विभाग म्हणून डोंबिवली विभागाचे नाव घेतले जाऊ लागले। करोनामध्ये आपले बिनीचे आधारस्तंभ हरपले, समाज सैरभैर झाला,
त्याला पुन्हा मोठ्या संख्येने एकत्र आणण्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. मनात धाकधूक होती, पण आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने पंखांना बळ मिळाले. लोपलेल्या भावनांना पुन्हा फुटाया पालवी, लोपलेल्या भावनांना पुन्हा फुटाया पालवी, हाक देते बांधवानो आपुलकीची साध हवी, हाक देते बांधवानो आपुलकीची साध हवी. आपल्या आपुलकीची साध कार्यकर्त्यांना उभारी देईल. ज्येष्ठांनी लावलेला हा एकतेचा वटवृक्ष दिवसेंदिवस विस्तारत जाऊन अक्षय व्हावा, यासाठी आपल्या योगदानाची मनोकामना. अर्थात हे योगदान आर्थिकच हवे असे नाही, तर आपला काही वेळ या अमूल्य कार्यासाठी आपण देऊ शकता. कारण जगताना मला भावा खूप टोचते रे एक सल, जगताना मला भावा खूप टोचते रे एक सल, समाज कार्याकडे आज नाही जात रे कुणाचा कल, समाज कार्याकडे आज नाही जात रे कुणाचा कल. हा कल नसल्यामुळेच समाज कार्याकडे आज फारसं कुणी वळताना दिसत नाहीत. आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला दारोदार तिकीट वितरणासाठी उंबरटे झिजवत होते, त्यावेळेला आमच्या या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांना काही ठिकाणी कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. तब्येत साथ देत नसतानाही पूर्ण दिवस ध्येयासक्त मार्गावर चालणारे आजचे बिनीचे शिलेदार RK साहेब, सूर्यकांतजी, नंदकुमारजी, नामदेवजी आणि इतर सर्वांचे आपण टाळ्यांच्या गजरात जोरदार मानवंदना देऊयात. फक्त बरोबर चालल्याने ती सोबत होत नाही बांधवांनो, फक्त बरोबर चालल्याने ती सोबत होत नाही. हाताला हात लागला म्हणून काही ती टाळी होत नाही, ती आतून हृदयातून यायला हवी. आणि म्हणून जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे. समोरची परिस्थिती पाहिल्यानंतर जी थोडीशी सल आहे ती व्यक्त करते. 400 तिकीट्स विकल्या गेल्यात. कार्यक्रमाची वेळ आपण 5 वाजता सांगितली होती, पण कार्यक्रम 5:15 नंतर सुरू होऊनही पाहिजे तशी उपस्थिती नाही. फक्त मदत म्हणून आपण समाजाचं तिकीट विकत घेतलेलं नाही. आपल्याला या समाजाबद्दल काहीतरी आपुलकी आहे, प्रेम आहे, आणि या आपुलकीतून आपण एकमेकांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. ही गोष्ट जर आपल्याला समजत नसेल तर 200 रुपये समाजाला देऊन खरं तर त्याचा काहीच उपयोग नाही. पुढच्या वेळेला ही चूक आपल्या आप्तांना आपण दुरुस्त करायला सांगूयात. आणि आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊयात. खरं तर ही परिस्थिती बदलायला हवीत. ताज्या दमाच्या शिलेदारांनी पुढे यायला हवे. इथे मी आवाहन करते ते समाजाचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या तरुण पिढीला. आजच्या आपल्या कार्यकर्तृत्वाला तोड नाही हे खरे, पण आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या समाजातले विविध युवक आणि युवती आपल्याला काम करताना दिसतात. अभिमान आहे आम्हाला त्यांचा, पण तरी देखील या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी या समाजातल्या आपल्या सर्वसामान्य बांधवांना फायनान्सचे धडे जर दिलेत तर आपल्याला या समाजाला पुढे नेता येईल. कारण निधी संकलन हा एकच उद्देश नसतो, तर गुंतवणूक करणे, आर्थिक वाढ करणे या गोष्टी देखील आपण जर केल्या तर आपल्या समाजाला आपण आर्थिक स्थैर्य देऊ शकतो. आणि हे केवळ आणि केवळ आपली तरुण पिढीच करू शकते. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला व्हायला हवा असेल तर या तरुण पिढीने या ठिकाणी यायला हवं. हा बदल ही काळाची गरज आहे.
आता व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, जीपे या माध्यमातून आपण एकमेकांना सतत संपर्कात राहणार आहोत. कारण कितीही वेळ द्यावा म्हटले तरी आजच्या तरुण पिढीला करिअरला प्राधान्य हे द्यावेच लागते. इथे मी खास उल्लेख करीन तो आम्हाला नव्याने प्राप्त झालेल्या डोंबिवली विभागाच्या एका कार्यकर्त्याचा, श्री नामदेवजी घाडीगावकर आहेत. कुठे नामदेवजी घाडीगावकर? यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आम्ही कुठलाही कार्यक्रम राबवायचा ठरवलं किंवा एखादं साधं कोपर ऑफिसचं भाडं भरायचं आहे किंवा आणखी कुठलं लाईट बिल भरायचं आहे, कुठलाही प्रश्न आला, आर्थिक मदतीची वेळ आली तर नामदेवजी ती मदत तर करतातच, पण आपल्या व्यस्त कार्यातून ते आपल्या समाजासाठी वेळ देतात, कोपर कार्यालयात येतात, आमच्या मीटिंग्स अटेंड करतात. अशी कार्यकर्ती आम्हाला या वेळेला हवी आहेत. बळ आल्यावर प्रत्येक पाखराने जरूर उडावे, बळ आल्यावर प्रत्येक पाखराने जरूर उडावे, पण ज्या समाजरूपी घरट्याने आपल्याला ऊब दिली त्या घरट्याला मात्र विसरू नये. कारण धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात, वने माळ राणे राई, ठाई ठाई केले स्नेही, तुझ्या विना नव्हते कोणी, आत अंतरात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे हे घरटे माझे तुझ्या अंगणात. 100 वर्षापूर्वी सुरू झालेले समाज बांधणीचे हे कार्य आजही प्रत्येक गावागावात, मुंबई उपनगरे इतकेच नाही तर पार वसई, विरार, कल्याण, कर्जत, कसारा इथपर्यंत सुरू आहे. आपला समाज बांधवांचा हा वारसा आपण सर्वजण पुढे चालवणार आहोत. आजचा कार्यक्रम फलदायी केलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्री नामदेवजी घाडी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार गावाल्यानो, काय बरे आसास मा? नमस्कार. क्षत्रिय मराठा घाडेगावकर सेवा समाज आणि या ठिकाणी सुरेल कराओके लाईव्ह संगीताची मैफल नंदकिशोर घाडेगावकर यांच्याच पुढाकाराने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि ह्यो योगायोग असा, आणि मी ह्या समाजात आता पहिलीच माझी एंट्री असा. आतापर्यंत मी घाडेगावकर ह्या नाव म्हाका जन्मापासून मिळाला, पण ह्यो समाज ह्यो म्हाका आता म्हाका वाटतं 1-2 वर्षात माहिती पडलो की आपलो एक समाज आहे आणि समाजासाठी काहीतरी आपण करू घ्या. मित्रांनो, आता उपस्थिती तशी बघू गेली तर भरपूर कमी आहे. मुख्य कार्यालयात सुद्धा मी मुंबईत गेलेलो आहे काळा चौकीत, तिथले कार्यक्रम बघले, तिसरसुद्धा उपस्थिती कमी आहे. तसं बघू गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात घाडेगावकर समाज ह्यो 40% जास्त असा, पण शहरात सुद्धा तशीच मंडळी असा, पण तू कार्यक्रमाक घेऊ बघणत नाही. कित्या जाऊ मी कोणाचो कार्यक्रम असा, म्हाका फुरसत नाही, पोरांची शाळा असा, अशी कारणां सांगून सांगून घाडेगावकर समाज हो बारीक जाल्लेलो असा. पण ह्या पुढे घाडेगावकर समाज बारीक होता कामा नये, ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक मताने एक विचारांनी ह्यो समाज आपलो असा, ह्यो बांधव आपलो असा. जर समाज असत तर मी असय, मी असे तर समाज असय, ह्या ध्येय धोरण धरूचा असा. कामाई आयुष्यभर सगळ्यांकाच असत, संसार ह्यो सगळ्यांकाच असा. आता माझं सुद्धा संसार तुमका सांगतोय, बरीच वर्ष करतोय, धड याग असा धड याग नाही हा, पण काय पूर्ण नाही. पण समाजाच्या माध्यमातून जर मी समाजाकडे नेलंय, समाजसुद्धा म्हाका एकेकाळी मदत करू शकता. आणि आपणाक मदतीचो हात जर होयो तर समाजात आपणाक देऊ शकता, साथ देऊ शकता. उद्या आपल्या मुलाचं लग्न करूचं असला तरी ताच चौकशी करतो, खुय असा चेडू असा काय रे तुझ्याकडे, झील असा काय रे, नाही बाबा बघतंय, नाही बाबा बघतंय. पण अशी करत करत त्या झिलाचा आणि चेडवाचा वय इतक्या जाता की लग्नात परत कोण माणूस भेटणार नाही. सांगायचं तात्पर्य काय, सगळ्यांनी समाजासाठी एकत्र या, समाजासाठी एक पाऊल पुढे घ्या, एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो, जास्त काही बोलू इच्छित नाही. धन्यवाद. ही काव्य फुलांची धरा
मनास फुलवी मनास फुलवी ही काव्य फुलांची धरा, सत्कार करुनी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा, सत्कार करुनी मान्यवरांचे पाळतो मी परंपरा. ही परंपरा सांभाळण्यासाठी मी इथे आमंत्रित करते ॲडव्होकेट अजित गावकर. उपस्थित समाजातील सर्व मान्यवरांना नमस्कार करतो. तसेच आपल्या डोंबिवली विभागाचे अध्यक्ष सन्माननीय असे आर.के. सूर्यकांत घाडी, नंदकिशोर घाडीगावकर आणि इतर सर्व मंडळी, आज हा कार्यक्रम जरी उपस्थिती कमी असली तरी ती एक अर्ध्या पाऊण तासामध्ये उपस्थिती पूर्ण होणार आहे याची मला खात्री आहे. कारण जी मेहनत आर.के. आणि कंपनीने घेतलेली आहे ती मेहनत बघता आज सर्व लोक येतील. फक्त काही आज रविवार असल्यामुळे मागे पुढे होण्याची शक्यता आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम सर्वांचे धन्यवाद मानतो. आज हा डोंबिवली विभाग उभा करतेवेळी या जुन्या सर्व व्यक्तींनी किती मेहनत घेतली आहे त्यातील मला एक थोडासा अनुभव आहे. आपले माजी अध्यक्ष दिवंगत श्री दिगंबर गावकर हे तसं बघितलं तर या विभागाचे संस्थापक म्हटलं तरी चालेल, असं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आज या डोंबिवली विभागामध्ये स्वतःचं काहीतरी वास्तू व्हावी यासाठी आर.के. दिगंबर गावकर यांनी किती मेहनत घेतली हे काही लोकांना माहीतच आहे. आणि त्याची फलश्रुती म्हणून आज काही कार्यक्रम आपण इथं करतो आहे. आज आपल्याला स्वतःचं छोटं का असेना एक कार्यालय आपल्याला उपलब्ध झालं आहे. काही मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमध्ये काही मरगळ आलेली होती, त्या मरगळीतून उभारणी घेत आर.के.नी एक पुढाकार घेतला. त्याला सूर्यकांत असतील आणि आमचे नानिग्रेकर भाऊजी असतील, त्यांनी सर्वांनी साथ दिलेली आणि आजचा कार्यक्रम आपण करतो आहे. एक चांगली सुरुवात आर.के.नी केलेली आहे. नंदकिशोर पण आहेत. बऱ्याच वर्षापासून मी नंदकिशोरांनी आमचं बोलणं चाललेलं होतं की आपल्याला कार्यक्रम करायचं आहे. समाजात सगळं काही करता येतं पण पैशाचा खेळ खेळता येत नाही. आज आपल्याला समाजात कार्य कर्तव्य समाजासाठी काही करायचं असेल तर एक आर्थिक बाबीच अडचणीची येते. अशा वेळी आपल्याला आपला एक समाज, आपण समाजात काहीतरी देणं लागतो. या समाजात आपण जन्माला आलो आहोत आणि या समाजासाठी आपल्याला काही करायला पाहिजे एक असं कर्तव्य आणि त्याची जाणीव निर्माण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम म्हटलं तरी घेतला आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. आज या कार्यक्रमाला मी सर्वांना या कार्यक्रम राबवल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. कार्यकारी समिती आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारे उत्तम असे कार्यक्रम आपण करूया. माझी जेवढी साथ मिळेल ती साथ द्यायला मी तयार आहे. आणि एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद अजितजी. नंदकुमार घाडीगावकर. नमस्कार. उपस्थित सर्व ज्ञाती बांधवांना माझा प्रणाम. आज इथे वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या समाजाच्या कार्यक्रमासाठी आलेला आहात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वप्रथम म्हणजे आमचे तिकीट विक्रीला सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यातून आम्ही आजचा हा कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत. तर समाजाप्रती तुमच्या मनामध्ये असणारा आदर आज आम्हाला इथे दिसून येत आहे आणि त्यामुळेच ही उपस्थिती दिसत आहे. आता कार्यक्रम आपण 6 वाजता सुरू करणार आहोत. तर सर्वांनी कार्यक्रम शेवटपर्यंत बघून कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि आम्हाला तुमचा पाठिंबा आहे असं समजूनच आम्ही आजचा कार्यक्रम चालू करतो आहे. त्यामुळे तुमचा प्रतिसाद मिळेलच याबद्दल खात्री आहे. धन्यवाद. आपले विचार व्यक्त करण्यासाठी मंचावर येत आहेत आपल्या डोंबिवली विभागाचे अध्यक्ष आर.के. साहेब. जोरदार टाळ्या. नमस्कार मंडळी. मी आर.के. घाडीगावकर, अध्यक्ष क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज. बऱ्याच कालावधीनंतर आपण
डोंबिवली विभागाच्या जागृतीसाठी उत्सुक झालेलो आहोत. सर्व गाडीवर ज्या ठिकाणी संपर्काला जात होतो त्यावेळी सगळंच बोलत होते की आपले अध्यक्ष दिगंबर गावकर गेले आणि कोरोनाच्या काळातही थोडीशी सुप्तता पसरलेली होती. त्या माध्यमातून चर्चा होत होती. आम्ही कुठेतरी मुंबईला सभेनिमित्त जायचे, एकत्र व्हायचे, कार्यक्रमानिमित्त जायचे आणि अशा या परिस्थितीमध्ये कुठेतरी आपण जागे झालं पाहिजे, कार्यक्रम राबवले पाहिजेत, उपक्रम घेतले पाहिजेत, अशीच वाच्यता निर्माण होत होती. इतर विभागांचे कार्यक्रम होत आहेत त्याप्रमाणे आपणही काहीतरी घेऊया. आमच्या वयोमानाप्रमाणे थोडंसं धाडस होत नव्हतं तरी पण आपल्या ज्ञाती बांधवांनी खरोखर सगळं आपल्या एक दिलाने आपण कार्यकारिणीने एक होऊन कुठेतरी कामाला लागूया, जिवंतपणा ठेवूया. नाहीतर ह्या समाजाला इतर समाजाप्रमाणे ज्या उत्सुकता आहे ती उत्सुकता राहणार नाही. या माध्यमातून आपण ही वाटचाल चालू केली आहे कॉम्रेड आणि ह्या वाटचालीमध्ये आपण सर्वजण साथ देत आहात याची मला पूर्ण जाणीव आहे. तर या माध्यमातून मार्गक्रमण करत असताना उन्हाळे पावसाळे असतातच. आम्ही आता ह्या कार्यक्रमानिमित्त तिकीट वितरणासाठी प्रत्येक विभागामध्ये फिरत होतो. ठाणे, डोंबिवली, कलवा आणि इतरही क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद आपल्याला दिवसेंदिवस याही पुढे वाढत जावं अशीच मी आपल्या सर्वांना विनंती करतोय महाराज. तर अशा ह्या आपल्या वाटचालीमध्ये निधीसाठी कुठेतरी आपणापर्यंत पोचावं लागतं, मदत करावी लागते. पैशासाठी आपल्याला सोंग घेता येत नाही, इतर आपल्याला सोंग घेता येतात आणि तसा आपण सर्वांनी जो साथ दिलेली आहे तर त्यानिमित्त आपल्याला मनापासून आभार व्यक्त करतोय मी. आज या ठिकाणी आपल्या ज्योती मॅडम आहेत, सर्व्हिस करतायत तरीसुद्धा त्यांना एक जी आतुरता लागलेली आहे. तर अशा ह्या व्यक्ती आपल्यासाठी लाभलेल्या आहेत. आता आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन केलं अजित वकील, त्याचप्रमाणे दुसरे एक मोहन घाडीगावकर म्हणून आहेत, ते पण आता त्यांचं आगमन होईल. तर अशा चांगल्या विचारांची माणसं आपल्यासोबत काम करत आहेत. नजीकच्या काळामध्ये आपण मुंबईला ज्यावेळी आम्ही सभेला जातो त्यावेळी शिखर समितीने हेडक्वार्टरच्या अध्यक्षांनी आपल्याला एक स्वप्न दिलेलं आहे. वागदे गावाकडे म्हणजे कणकवलीमध्ये जी काय आपली 30 गुंठे जागा आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला कुठेतरी त्याचं समाज मंदिर उभं करायचं आहे. हे एक स्वप्न आपण सर्वांनी मनी घेतलेलं आहे. त्यानिमित्त कलेक्शन करण्याकरता, देणगी गोळा करण्याकरता त्याची पावती बुकसुद्धा आलेली आहेत या ठिकाणी. तर आज केवळ आपल्या कानावरती हे सूचना करतोय की या निमित्तसुद्धा आपणापर्यंत आपल्याला पोचावं लागणार आहे. तर त्या मंदिरासाठी, समाज मंदिरासाठी मोठ्या रकमा कुठेतरी जमा करणार आहेत. आपला समाज, माझा समाज, माझं कुटुंब, माझं परिवार, माझं कर्तव्य या दिलाने आपल्याला यापुढे चालायचं आहे. प्रत्येकाला पगार सारखाच असतो अशातला भाग नाही. काही गरीबसुद्धा आहेत. पण ज्या त्याच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी आपलं योगदान करायचं आहे. आज या ठिकाणी आपले मालाड क्षेत्रातून सुद्धा त्या असलदेकर मॅडम आलेले आहेत. त्यांचं वय काय आणि काय, ही एक आपुलकी आहे. नुसतं केवळ तिकीट घेऊन त्यांनी ठेवले नाही, तर समाज बांधवांचे काय विचार आहेत हे जागृत करण्यासाठी आज त्यांचे इथे आलेले आहेत. खरोखर मला त्याचा अभिमान वाटतोय. आज ठाणा, डोंबिवली, कलवा या क्षेत्रातले गाडीगावकर एकत्र आहोत. डोंबिवलीतले सुद्धा आहेत. कोणी 5 तिकडे घेत आहेत, कोणी 10 तिकडे घेत आहेत. मला त्याचा खरोखर अभिमान आहे आणि खरोखर त्याचं वात्सल्य आहे, मला जागृती आहे त्याची. तर या माध्यमातून यापुढे आपल्याला चालायचं आहे. आपण वाढदिवस साजरे करतो, कुठेतरी पिकनिकला जातो, लग्नानिमित्त कुठे हळदीचे कार्यक्रम करतो, असे अनेक कार्यक्रम आपण करत असतो. तर या कार्यक्रमातून आपल्याला कुठेतरी पदरमोड करून आपण कुठेतरी समाजाला योगदान करायचं आहे ही आपली एक नम्र सूचना करतो. प्रत्येकजण या ठिकाणी आपलं योगदान देणारच आहे, परंतु सूचना करणं गरज आहे की तुमची आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. माझा समाज, माझ्या समाजाचं मंदिर, अशा काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजेत. सगळ्यांनी जर एकत्र राहिलं तर आपला हा समाज कितीतरी पसरलेला आहे. दुबई यासारख्या ठिकाणी वगैरे सगळे लोक गेलेले आहेत, ते सुद्धा आपले ज्ञाती बांधव या ठिकाणी सभासद होत आहेत. तर अशा या माध्यमातून वाटचाल करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे ज्ञाती बांधव आहेत ते खरोखरच जागृती निर्माण झालेली. आज दिनदर्शिका छापलेल्या आहेत आणि त्या दिनदर्शिका घरोघरी
मंदिरात जाऊन कुठेतरी 5-10 ज्ञाती बांधव एकत्र येतात, चर्चा करतात, फोटो काढतात, आपल्या व्हॉट्सअपवरती पाठवतात. खरोखर त्याचा आम्हाला एक आपुलकी निर्माण झाली आहे की अज्ञानपणा असूनही सुद्धा त्यांनी मतैक्य राखलं आहे. असं आपण सर्वांनी मतैक्य राखलं पाहिजे. व्हॉट्सअप माध्यम एक आपल्याला चांगलं सुकर झालेलं आहे. काय तुम्हाला विचार मांडायचे असतील, चांगले विचार तुमच्याकडे आलेले असतील, ते सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्ही फॉरवर्ड करू शकता की जेणेकरून दुसऱ्याला अज्ञानाला त्याचा कुठेतरी नॉलेज मिळतं. आणि आपल्या ज्या एकीसाठी कुठेतरी मीटिंग असतात, काही असतात, हे गावचे काही कार्यक्रम्स असतात, त्याचेसुद्धा फोटोकॉपी वगैरे त्याचे टाकले जातात. त्यानिमित्ताने तुमच्या गावाकडचे सुद्धा कार्यक्रम आपल्याला दिंडी असेल किंवा मंदिरातील असेल, काही असेल ते आपल्याला बघता येतात. तर यासाठी आपल्याला जागृतीसाठी आपण एकी राखूया, एकत्र येऊया, असे वर्षातून एकदा कार्यक्रम झाले तर खरोखरच आपले विचार बदलतील. आज विचार म्हणजे काळाची गरज आहे. आणि या माध्यमातून मार्गक्रमण करत असताना आपण या ठिकाणी उपस्थिती आहे. तरुण वर्ग कमी आहे, 50, 60, 70 वर्गातलेच लोक आपण आहोत. तरुण वर्गाला सुद्धा आपण इथे आकर्षित केलं पाहिजे. आपल्या समाजाचे अध्यक्ष त्यांचंसुद्धा आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे वांगण साहेब पतपेढीचे अध्यक्ष ते सुद्धा आवर्जून येतो असं त्याने आम्हाला कळवलेलं आहे. तर अशा या माध्यमातून चालत असताना आपलं सहकार्य आपलं लाभावं हीच आपल्या एक नम्र विनंती करतोय. कॅलेंडर छापलेली आहेत, तीसुद्धा आपण 1, 2, 3, 4, 5 घेऊन समाजाला सहकार्य करावं. एक कालनिर्णयाची जाहिरात असते, भिंतीवरी कालनिर्णय असावं. तसंच आपल्या समाजाचं कॅलेंडर हे अभिमानाने आपल्या प्रत्येकाने आपल्या भिंतीवर लावा. शेजाऱ्याने द्या, कुठेतरी पाहुण्यासोराने येतात त्यांना घ्या. म्हणजे 5-5 कॅलेंडर घेतलात तर प्रत्येकाच्या घरी आपलं कॅलेंडर पोचतील, ते विचार पोचतील, असं मी आपणा सर्वांना विनंती करतोय. आपण तिकिटानिमित्त आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो तर काही लोक नाही 2 नको 1च द्या अशी पण विचारणा करतात. तर असे लोक ज्यावेळी सभेमध्ये येऊन बसतील, एकमेकाचे विचार वाटले जातील, विचारांचं आदान प्रदान होईल, त्याचवेळी आपले विचार बदलणार आहेत, सुधारणार आहेत. कलव्यासारख्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तर ज्ञाती बांधवाने 5-5 तिकीटं घेतली, 10-10 तिकीटं घेतली. म्हणजे त्यामुळे आम्हाला आमचा मार्ग सुकर झाला शेवटपर्यंत. जे 1.5 महिना जवळजवळ आम्ही हे तिकीट विक्री करत होतो. पण कलव्यातली लोकांना ते येतात काय 1-2 आलेत कलव्यातली, पण त्यांनी जे काय मोठं सहकार्य केलं ना ते सहकार्य वाखाणण्यासारखं आहे. तर अशी ही जी विचारसरणी आपली आहे ना की समाजासाठी काहीतरी आपलं योगदान केलं पाहिजे. मुंबईला मी एकदा मीटिंगला गेलो होतो, आता वर्षभर झालं. त्याचप्रमाणे शिवाजी मंदिरला गेल्या वर्षी एक आपला व्हॅक्यूम क्लीनर म्हणून कार्यक्रम लागला होता. व्हॅक्यूम क्लीनर ज्याने आपला हा प्रयोग खरोखर पाहिला असेल त्याच्यामध्ये काय आहे घेण्यासारखं आहे की, आणि चांगला प्रयोग तो लोकांच्या माइंडमध्ये भरण्यासारखा काय आहे तो कार्यक्रम. व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे काय तो, तर त्यातून एवढं घेण्यासारखं आहे की आपण आज आपली विचारप्रणाली विचारसरणी जी काय आहे ती त्यातून बरीच आपल्याला लोकांना घेतली आहे. लोकांनी खरोखर म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, विचार आपले बदलले पाहिजेत, हे त्यातून लोकांनी घेतलं आहे. आणि त्याच्यात सुद्धा बऱ्याच लोकांनी आपल्याला चांगलं एक मार्गदर्शन केलं. आपला समाज फक्त काय असतं, वधूवरचा मेळावा लागतो त्याचवेळी आपल्याला फक्त समाजाची मीटिंग कधी आहे, वधूवरचा मेळावा कधी लागणार आहे तेवढीच वाट बघत असतात. इतर वेळेला त्यांच्या मुलांची लग्न झाली काय झाली की नंतर मग काय समाजाची जी आवड असते की नाही ती कमीच होते. बाकी इतर काही तशी गरज लागत नाही. आज समाजाचा शतक महोत्सव आपण साजरा करत आहोत. आपल्या समाजाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली. उद्या फेब्रुवारी मार्चमध्ये काहीतरी शतक 16 काहीतरी आपण होणार आहे. तर ह्या 100 वर्षामध्ये बऱ्याच समाजसेवकांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. काही लोक, काही ज्ञातीबांधव किंवा त्यांच्या घरी आम्ही जातो तर वयस्कर लोक जरूर बोलतात की आमचे आजोबा समाजामध्ये काम करायचे. आपला समाज हा 1925 साली स्थापन झाला. तर तिथपासून अशा काही समाज जे होऊन गेले ना त्यांची पुतण्या नातू
हे आपले तिथे जातोतळी चर्चा करतात. अशी काही बरीच लोक आपले समाजसेवकांनी आपल्या समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. तसंच आपणही कुठेतरी थोडंसं योगदान केलं पाहिजे. तुम्हाला वेळ मिळत नसेल त्यावेळी कुठेतरी समाज बांधव तुमच्या भेटीला येतात, काहीतरी योगदान करा, योगदानातून आपलं समाजकार्य साकार करा, असं एक माझी विनंती आहे. आज माझंही वय वर्ष 71 आहे, जमत नाही आहे चालायला. कोणाकडे गेलं असलो तर 4 माळे चढा 4 माळे उतरा, एका बिल्डिंगमध्ये जाऊ शकतो. पण असं नाही जात. तरुण वर्गाने किंवा ज्यांची तब्येत चांगली आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत, अशानेही सुद्धा आपल्या ह्या समाजकार्यात भाग घ्यावा अशी एक आपल्या सर्वांना सूचना करतोय. आपला हा गाडी योग सेवा डोंबिवली विभाग जो आम्ही 1995 पासून चालू ठेवलेला आहे. दशरथ घाडीगावकर, दिगंबर गावकर, प्रदीप घाडीगावकर अशा थोर व्यक्ती आपल्या कोरोनामध्ये गमावल्या गेल्या आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये एवढी पोकळी निर्माण झाली की जाणते लोक गेले आणि ह्या जबाबदाऱ्या होत्या त्या आपल्याला साकार करता आलेल्या नाहीत. आणि म्हणून जवळजवळ 5-7 वर्षाची ही गॅप पडली. आज तब्येत बरी नसताना सुद्धा थोडंसं सर्वच जट म्हणतात म्हणून कार्याला सुरुवात केली आहे. तर अशीच आपलं सहकार्य लाभावं अशी एक मी आपल्याला विनंती करतोय. परवाच एक इथेच आमच्या मागच्या बाजूला एक रामकथा म्हणून मी पाहिली. आणखी त्या रामकथेमध्ये ते बुवा सांगत होते, एक रामदास स्वामींचं उदाहरण दाखवत होते. रामदासांच्या उदाहरणामध्ये शुभमंगल सावधान लग्नाला लग्न सोहळ्यानिमित्त त्यांनी तो शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर ते रामदास स्वामी निघून गेले. स्वामी सांगतात आपल्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यात चर्चा अशी होते काही ज्यांना जेव्हा लोकांना नॉलेज नसतं किंवा समाजाबद्दल किंवा अशी बैठकीची किंवा कीर्तनाची, तर ते काही अज्ञान असतात. ते म्हणतात की निघून गेले म्हणजे रामदास स्वामींचं माहिती आणखी नॉलेज बाजूलाच ठेवून मग त्या मुलीचं काय झालं असेल. म्हणजे ही एक विचारांची पातळी असते की नाही काही लोकांना विचार करण्याची. मग त्या मुलीचं काय झालं असेल हे विचारत बसतात. रामदास स्वामींचं काय झालं, त्यांचं पुढे काय इतिहास आहे हे विचार करण्याऐवजी काही अलग विचाराची माणसं असतात. समाज कसा आपला वाढवला पाहिजे वाढला पाहिजे याचं त्यांना सखोल नॉलेज नसतं. तर बांधवांनो, एकच आपल्याला विनंती करतो की आता वेळ संपत आलेली आहे. मी सुद्धा मागच्या 1 वर्षापूर्वी एक मीटिंग होती, काळाचौकीला गेलो होतो. आणखी ह्या कलेक्शन डोनेशन याबद्दल चर्चा झाली होती. तर मी सुद्धा बसल्या बसल्या सगळेच जर आपल्या देणग्या जाहीर करत होते. मी सुद्धा मग मनात आल्यानंतर मी त्या समाज भवनासाठी माझ्या मिसेसच्या नावावरती 25,000 रुपये देणार असं मी जाहीर करून ठेवलेलं आहे. आणि त्याचं कलेक्शन मी करतो, प्रत्येक महिन्याला 1000 रुपयाप्रमाणे कलेक्शन करतो. तर असंच आपणही कुठेतरी 5,000 10,000 करून थोडंसं कलेक्शन द्याल तर आपलं समाज निश्चितच उभं राहील. आपल्या सहकार्याशिवाय आपलं समाजभवन उभं राहू शकत नाही महाराज. तर एकच आपल्याला विनंती करतोय की तुम्ही आमच्या पाठीशी राहाल तर आमचा हा डोंबिवली विभाग, या डोंबिवली विभागाचा हा परीघ म्हणतो की नाही तो वाढला पाहिजे आणि एकजूट राहिली पाहिजे. सगळ्या संस्था, सगळे समाज, तावडे समाज नाही म्हटलं तरी मुस्लिम समाज म्हणाल तर बघा त्यांच्या काही कंप्लेंट असतात, काही नसतात, एकत्र राहतात, गर्दी याच्या नाही वर. आणि तो समाज एवढा वाढत आहे, विचारधारा त्यांच्या एकत्र राहिल्या आहेत. तसं आपल्याला हे मारवाडी समाज वगैरे त्यांचे हॉल झालेले आहेत, मंदिरं झालेली आहेत. आज डोंबिवलीत आपण कितीतरी हॉल आहेत, डोंबिवलीत राहणारे बघत असाल, हा इथला सुद्धा ब्राह्मण वर्ग त्याच्यामध्ये निश्चितच अग्रेसर आहे की काहीतरी पगारातला थोडाफार शेअर करून योगदान करून अशा ह्या सर्वांना उपयोगी पडण्यासारख्या वास्तू उभ्या करतात. आज ही वास्तू तुम्ही बघत असाल, पहिला दुसरा माळा वगैरे सगळं आहे. तर या माध्यमातून आपण समाज भवनासाठी आम्ही एक छोटीशी वास्तू घेतलेली आहे समाजासाठी कोपर रोडला. आणि त्याचंसुद्धा थोडंसं अजून लोन बाकी आहे बँकेचं.
तर त्यासाठी आम्ही थोडीशी मेहनत करत आहोत की त्याचं लोन जाईल आणि कुठेतरी आपल्याला मोठी वास्तू करता येईल. तर या माध्यमातून आपली ही वाटचाल आहे. मी काय बोललो त्याचा मतितार्थ आपल्याला कळला असेल. तर वेळेअभावी आता मी येथेच थांबतो आहे. आपलं सहकार्य लाभत असे तसंच यापुढे सहकार्य असं लाभावं अशी गांगेश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्य अध्यक्ष घनश्यामजी घाडगावकर यांना मी मंचावर आमंत्रित करते. त्यांचे मोलाचे 2 शब्द आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. कृपया टाळ्यांच्या गजरात आपण त्यांच्या विचारांचं स्वागत करणार आहोत. धन्यवाद. पहिल्या आधी उपस्थितांना सगळ्यांना मी माफी मागतो त्यांची, कारण का थोडंसं लेट झालो मी. तुम्हाला माहिती आहे वर्लीवरून इकडे यायला थोडा वेळ होतोच. खरोखर आपण बरीचशी वर्ष कोविडच्या छत्रछायेमध्ये होतो. कोविडच्या नंतर हा पहिला कार्यक्रम जो RK कंपनीने घेतला आहे, डोंबिवली विभागाने घेतला आहे, त्यासाठी इथल्या कार्यकर्त्यांचे पहिल्या आधी अभिनंदन. ज्या पद्धतीने तिकीट विक्रीसाठी नंदू घाडगावकर माझ्या घरी गेलेले वर्लीला, म्हणजे एक एक माणसाच्या घरी जाऊन आलेत ते. म्हणजे ही जिद्द, ही मेहनत ह्या कार्यकर्त्यांना सल्यूट करतो मी त्यांना, की अशा प्रकारची कार्यकर्त्यांची फळी असेल तर घाडगावकर समाज भवन वागदे येथील आपलं घाडगावकर समाज भवन हे येत्या वर्षातच कंप्लीट होईल, सुरू होईल असं मी म्हणत नाही. कारण कार्यकर्ते असतील ते सगळं होतील आणि डोंबिवलीकर तुमच्यावर सगळी मदार आहे आणि तुम्ही आणि आपण सगळेजण मिळून हे काम कंप्लीट करू. हळदी कुंकाचा प्रोग्राम निमित्त मी फक्त इथे यायचो हल्लीच्या काळात आणि तिथे महिलांची जी संघटन आहे आता त्या बोलल्या की मध्य मुंबईची मानतच नाही आम्ही तिला, तिचा जीव इथेच आहे, फक्त शहर तिकडे आहे. कुठच्याही प्रोग्रामला आम्हाला फोन करून सांगते उद्या येत आहे ना डोंबिवलीला, आणि ती आम्हाला मागे लागते आणि आम्हाला मिसेसला आम्हाला घेऊनच यावं लागतं, ऑप्शन नाही. त्यामुळे इथलं जे महिला संघटन आहे त्याच्यावरनं आपण असं करूया की ही महिला संघटन आमच्या सगळ्या 8 विभागांनी जर त्याचा आदर्श घेतला तर समाज कुठेही मागे राहणार नाही. साहेब, एक महिला आली ना तर तिचा नवरा येतो आणि मुलं पण येतात. त्यामुळे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला महिला दिनाच्या हळदी कुंकाच्या येऊ घातलेल्या हळदी कुंकाच्या शुभेच्छा येणार. मी आताच नाही शुभेच्छा देता, मी स्वतः येणारच आहे. तर त्याप्रमाणे आता ऑलरेडी लेट झालं आहे, सगळ्यांचा मूड वेगळा प्रोग्राम बघायचा आहे. नंदकुमारचा जिचा हा बरेच वर्षानंतरचा प्रोग्राम आम्ही बघणार आहोत. नाही तर डोंबिवली म्हटलं की नंदू घाडगावकरचा प्रोग्राम नाही झाला असं होत नाही आणि त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. याच्या आधी यूट्यूबवर तुम्ही बघतच असाल, फेसबुकवर बघतच असाल. पुन्हा एकदा धन्यवाद साहेब. आणि आपल्या घाडगावकर समाजाचे जिथे जिथे कोण कार्यकर्ते येतील मग ते तिकिटांच्या बाबतीत आता मध्यवर्ती मुंबईने 9 फेब्रुवारीला मराठी बाणा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि आपल्या शतक महोत्सवामध्ये आपण आहोत सध्या आणि त्याची सांगता आपण 9 फेब्रुवारीला करत आहोत. आम्ही ट्राय करतो आहे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री येण्याचा. तर त्यामुळे हॉल भरला पाहिजे आपला, कारण 50वं वर्ष जेव्हा समाज संस्थेला झालं त्यावेळेला राज्यपाल आलेले आणि आम्ही ट्राय करतो आहे कोकणातले 3 आमदार आणि खासदार असतीलच, पण त्याचबरोबर आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण गाठभेट घेतो आहोत. मी नवाकाळमध्ये असल्यामुळे सगळ्या इन्फ्लुएन्सनी मी जातो आहे, कार्यकर्त्यांच्या इन्फ्लुएन्सनी जातो आहे. देवाकडे साकडे घालतो आहे की मुख्यमंत्री जर आले तर आपला प्रकल्प आपला चांगला होईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना पण तो प्रोग्राम सक्सेस करायला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. बाकी काय नाही. धन्यवाद. सुकलेली फुले ही सुगंध देऊन जातात, सुकलेली फुले ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात. काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. काही माणसं जगण्यात विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. अशाच आपल्या अनुभवांचं या ठिकाणी प्रस्तुतीकरण करणाऱ्या आमच्या RK साहेबांचं पुनश्च एक वार आम्ही आभार मानते आणि आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करू. एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे.
एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आणि या संस्कृतीला जागूनच आता आपण या ठिकाणी सत्कार समारंभ सुरू करणार आहोत. घाडीगावकर समाज विकास प्रतिष्ठानचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री दिगंबर रामचंद्र घाडी, माननीय अध्यक्ष व सल्लागार वायंगणी, आपलं स्वागत. दिगंबर रामचंद्र घाडी, पुढे यायचं आहे आपल्याला. साहेब, ज्यांची ज्यांची नावं घेतली जातील, प्रकाश गोविंद गोळवणकर, उपाध्यक्ष किर्लोस, सौ श्वेता सोमा घाडीगावकर, महिला समिती अध्यक्ष मंचावर या. महिला समितीतर्फे मी महिला समितीमधील कार्यकर्त्यांना विनंती करते की कोणीही या. सोमा भानू घाडीगावकर, दिगंबर रामचंद्र घाडी, प्रकाश गोविंद गोळवणकर. जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांचं स्वागत करणार आहोत. सोमा भानू घाडीगावकर, दिगंबर रामचंद्र घाडी, दिगंबर रामचंद्र, प्रकाश गोविंद गोळवणकर, जोरदार टाळ्या. श्वेता सोमा घाडीगावकर, महिला समिती अध्यक्षा सोमा भानू घाडीगावकर, सोमा भानू घाडीगावकर, संजीव घाडीगावकर समाज विकास प्रतिष्ठान, आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आता आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक दिलीप भोगले यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलावते सूर्यकांतजी यांना. माननीय सूर्यकांतजी, माननीय श्री दिलीप भोगले जी मंचावर जोरदार टाळ्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं आपण स्वागत करणार आहोत. आणि आता आपले परिचित, आपले स्नेही आणि कार्यक्रमाचे सह आयोजक नंदकुमार घाडीगावकर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करत आहोत. नंदकुमारजी, टाळ्या पाहिजे तेवढ्या झाल्या नाही, जोरदार टाळ्या. आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे ते. आणि आता सौ दर्शना घाडीगावकर, मध्य विभाग खजिनदार यांना मी आमंत्रित करते. अर्थात आपण मध्य मुंबईमध्ये जरी गेलेले असलात तरी आम्ही तुम्हाला मुंबईच्या मानत नाही, तुम्ही आमच्याच आहात.
डोंबिवलीचा टॅग आम्ही तुम्हाला गळ्यात दिलेला आहे. आरके साहेब, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत. आभाळ एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे. प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावेत. प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करत आहोत मुंबई विभागाचे अध्यक्ष घनश्यामजी घाडीगावकर यांना. घनश्यामजी, आम्ही आपल्याला मंचावर आमंत्रित करतो. डोंबिवली विभागाचे अध्यक्ष RK जी आपलं हार्दिक स्वागत करत आहेत. क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष, माझी चूक त्यांनी सुधारल्याबद्दल आपलं खरोखर धन्यवाद मी देते आपल्याला. आणि आता ॲडव्होकेट अजित शिवाजी गावकर आपण मंचावर येणार आहात. अजित शिवाजी गावकर, कृपया कार्यक्रमाला उशीर होईल, आपण जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत. आपला कुठलाही कार्यक्रम असो त्यांचं सहकार्य आम्ही गृहीत धरत असतो. असे हे आमचे आवडते कार्यकर्ते ॲडव्होकेट मोहन कृष्णा घाडीगावकर यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभत असतो. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करत आहोत. आजचा कार्यक्रम फलदायी केलात याबद्दल मनपूर्वक आभार. आपणा सर्वांना निरोगी आयुष्यासाठी आणि नवीन वर्ष 2025 हे सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा. आभार तुमचे मानावेत इतके तुम्ही काही परके नाहीत. आभार तुमचे मानावेत इतके काही तुम्ही परके नाहीत. आठवणीतून भेटत राहू भेटलो जरी सारखे नाहीत. सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू. सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू. नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू. एक दुसऱ्याच्या मनात राहू. एवढं बोलून मी माझं मनोगत पूर्ण करते आणि आता पुढचा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करायची मी आयोजकांना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गांगेश्वर.